समजा आम्ही जर काय चुकीच केलं तर आम्हाला सुद्धा शिक्षा होणार. आमच्या रक्तात नाही, आमच्या संस्कार नाहीत की आम्हाला मासा 8 दिवसात येऊन पाडून गेल्यावर कळलं नाही काय गेलं ना. तुमचं जर नीतिमत्ता नियत चांगली असती तर तुम्ही आज करगीण गटात झेडपी सदस्य झाला असता. कुठलाही विषय मिटिंगला येतो ठराव असतो, काय तुम्हाला न विचारलं ठराव होत नाही. ज्या काय रकमा हे असतील तुमच्या सह्या येते त्याच्यावर, तुम्ही का झोपीत सह्या करताय का? मार्केट कमिटी म्हणलं का संतोष पुजारा नाव येतं. काय येतं? माझं काम आहे, माझ्या बरोबर संचालक आहे सगळी. तुम्ही ही पंप बंद पाडणे ना, आता तुमचा पण पंप 8 दिवस बंद आहे, याकडे लक्ष द्या ना. ह्यांना राहायचं झेडपीला उभा, त्यामुळे यांचं म्हणणं होते की मला चर्चेत देण्यासाठी मी अशा तक्रार चालू ठेवलं का मी माझं नाव पद वाढल. असं नसते. जनता आता ही काय करते भुबाले, त्या मुलांना फोन करते तुम्ही पैसे भरू नका, ही काय असेल ते आम्ही कायम कर्मचाऱ्याला वसूल करतो, कायम कर्मचाऱ्याला आपण घरी घालू. ही यांचं म्हणणं बरोबर आहे की 2021-22 पासून आज अखेर 1.5 कोटीचा घोटाळा. तर त्यांच्या एवढं लक्षात येईल ना, 2021-22 ला आमची सत्ता नव्हती. आम्ही एकमेव भुवाले साहेब तक्रार मार्केट कमिटीवर देतात, ती त्यांचा पेश आहे. त्यांना स्टंटबाजी करायची सवय आहे. मी सभापती संतोष पुजारी, जो पंपावर जो घोटाळा झाला तो घोटाळा 16/5/2025 रोजी मी आणि सचिव यांनी पोलीस स्टेशनात जाऊन तक्रार दिली. त्या तक्रारीमध्ये आम्ही जे काही आरोपी असतील त्यांची नावं ही टाकून तक्रार दिलेली होती. त्या दरम्यान 16/5/25 त्या तारखेला पोलीस स्टेशनला आवक जावक रजिस्टर असते, त्या रजिस्टरला आपली तक्रारीची नोंद आहे. ही तक्रार दिल्यानंतर जे कोण विरोधक आमचे असतील हुबाल साहेबांनी 21 तारखेला 20 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितले की बाबा आम्ही मार्केट कमिटीचा घोटाळा काढला. तुम्ही मार्केट कमिटीचा घोटाळा काढला असता तर तुम्ही 16 तारखेच्या आधी तक्रार का दिली नाही, हा माझ्याकडला सवाल. तुम्हाला जर एवढं कळत होतं तर 16 तारखेच्या आधी तुम्ही का झोपला होता का? तुम्ही कुठे गेलता 16 तारखेच्या आधी? आम्ही 16 तारखेला तुम्ही पोलीस स्टेशन रजिस्टर बघा, 16 तारखेला आम्ही ती तक्रार नोंद केलेली, सचिवाच्या नावाने ती तक्रार नोंद आहे. जी घोटाळा झाला आता त्यांचा दुसरा आरोप आहे की 2021-22 पासून आज अखेर 1.5 कोटीचा घोटाळा. तर त्यांच्या एवढं लक्षात येईल ना, 2021-22 ला आमची सत्ता नव्हती. आम्ही सत्तेत आलो 18/5/2023 ला. 18/5/2023 ला सत्तेत आलं ही त्यांच्या लक्षात नाही. तुम्ही ज्यावेळेस आला त्यावेळेस बघायचं ना, 18/5/2023 ही तारीख आमची. आमच्या काळात जी काय घडलं, आम्ही ज्या मुलांनी काय घोटाळा केला त्यांनी स्वतः येऊन पोलीस स्टेशनला स्वतःच्या स्टॅम्पवर लिहून दिलं की आम्ही एवढी एवढी रक्कम आम्ही काढले, आम्ही बाहेर तयार आहे, आम्हाला काय तर मदत द्या. ही विषय आमच्याकडे लेजर पेपरवर वगैरे असं नाही. त्यांनी येऊन स्वतः पोलीस स्टेशनला 16/5/25 ला तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारमध्ये स्वतः सगळ्यांनी स्टॅम्पवर लिहून दिले पोलीस स्टेशनला की आम्ही असं झालं. आता ही काय करते भुबाले, त्या मुलांना फोन करते तुम्ही पैसे भरू नका, ही काय असेल ते आम्ही कायम कर्मचाऱ्याला वसूल करतो, कायम कर्मचाऱ्याला आपण घरी घालू. ही यांचं म्हणणं. पण आम्ही काय म्हणतो बाबा, ही कायम कर्मचारी ही संस्था वाढवण्यात सगळ्यात मोठा हात कायम कर्मचाऱ्याचा. आम्ही असं खरं बोललं, काही म्हणते कायम कर्मचाऱ्याला पाठीशी घालते. पाठीशी घालायचं काय संबंध नाही. जर का एखादा कायम कर्मचारी ह्या दोषी असेल त्याच्यावर ही फौजदारी गुन्हा दाखल होईल. त्यानंतर विषयाला आम्ही गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद झाल्यानंतर 5 लाखावरचा घोटाळा असल्यामुळं ही तक्रार नोंद होत नाही. ही तक्रार एसपी ऑफिसला जाते. आम्ही चौकशीला नंतर एसपी ऑफिसला गेलं. एसपी ऑफिस कडून 19/2/26 त्या दरम्यान आम्हाला फोन आला की तुमच्या याला मंजूर आले, तुम्ही तक्रार देऊ शकता. ही तक्रार पण
सचिव साहेबांनी स्वतः जाऊन तक्रार दिलेली आहे की ह्यांना माहित नाही. ही नोंद झाल्यानंतर 2 दिवसांनी जागे झाली. जागे झाल्यानंतर परत म्हणायला लागली की ही घोटाळा मी माझ्या मागणीला तुझी मागणी होती कधी 20 तारखेला, तुम्ही का 21 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेतली, तुम्ही त्याच्या आधी घेतलं का? तर तक्रार कोणाला लावणार? सचिव साहेबांना लावणार. तुम्ही जे काय फरक होता की आमच्या कार्यकर्ते कामगारांनी भरलेला आहे, भरलेला फरक राहिलेला फरक ती द्यायला तयार होती. हातावली रोकड आणि मीटर मधली फरक, त्या 2 टाका होती. हातावली त्यांनी भरली, मीटर मध्ये भरले नाही. त्यानंतर त्यांचा आरोप आला ह्याच्या बिलाचा विषय, तुम्ही बिल असं काढताय तसं काढताय. प्रत्येक बिल मिटिंगला येतं, मिटिंगला आल्यानंतर ठराव होतो, ठरावानं मंजूर होतं. त्यानंतर आपण चेक वगैरे कशाद्वारे पैसे देतो. आपण काय कमी पैसे असेल तर रोकड देतो, काय चेक न देतो, ही विषय झाला. त्यानंतर आता आमच्यात 18 संचालक आहेत. 18 मध्ये 17 संचालकाची कधी तक्रार नाही. एकमेव भुवाले साहेब तक्रार मार्केट कमिटीवर देतात, ती त्यांचा पेशा आहे. त्यांना स्टंटबाजी करायची सवय आहे. ह्यांचं स्वभाव असा आहे की ह्यांचं नाव चर्चेत आलं पाहिजे, ह्यांना राहायचं झेडपीला उभा. त्यामुळे ह्यांचं म्हणणं होतं की मला चर्चेत येण्यासाठी मी अशा तक्रार चालू ठेवलं का मी माझं नाव पद वाढल. असं नसते. जनता जनार्दन, जनतेचं मत, जनतेचा कौल असतो. ही जनतेने त्यांना दाखवून दिलं. ह्या जनतेच्या कौलामुळं त्यांचं अजून मानसिकता बदलली. ही बदलली का आता म्हणला मला मोकळा जाईल मी तक्रार द्यायला तुमच्या. ह्यांना गावाने यांच्या नाकारलं, गावाने ह्यांना विचारलं नाही, गावाची पैशाने मागे राहिली. ह्याचा ताव मार्केट कमी काढते. अरे काय संबंध आमचा? आम्ही आहे ना सक्षम इथं. तुम्ही ही पंप बंद पाडणार ना, आता तुमचा पण पंप 8 दिवस बंद आहे, त्याकडे लक्ष द्या ना. आम्ही सक्षम आहे यात. तुम्ही येऊन जाऊन आता आमची चांगली कामं बघा. आमच्याकडे आस्थापना खर्च 50% आम्हाला करता येतो, आम्ही 23% करतोय. तर मार्केट कमिटी आम्ही पहिल्या वर्षी आमचा नंबर मार्केट कमिटीला 41 होता, दुसऱ्या वर्षी आम्ही 22 आलो. आता तिसऱ्या वर्षी एप्रिल मध्ये दिसेल तुम्हाला, तिसऱ्या वर्षी कळेल ना आमचं काम चांगलं आहे का वाईट तुम्हाला. पण सांगेल बाबा, पण नंतर ज्यावेळेस मार्किंग येईल रँकिंगचा विषय तेव्हा तुमच्या लक्षात येईल. सभापती, संचालक मंडळ, कर्मचारी काम चांगलं करतील का वाईट करतील. मी इथं आल्यापासून 3 कोटीच्या आसपास पावत्या केले तुम्ही. आमच्या ठेवी वाढल्या. आम्हाला जर 2 नंबर करा असली ठेवी तुमच्या झाल्या नसत्या. आज जरी गेला तर आम्ही पावत्या जाऊ शकतो, एवढं आम्ही ठेव वाढवली. खाजगी कर्मचारी होती त्यांना 9,000 पगार होता, मी 15.5 केला. जे काम करतंय ह्याच्यात जे हातभार लावतो त्यांना आम्ही बक्षीस स्वरूपात देतोय. आज शेळ्या मेंढ्याचा बाजार असतोय, यात्रा असते, जत्रा, घ्या रिपोर्ट आमचा की बाबा काय मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे काय. आम्हाला पैसे मिळवायचे असते तरी तुम्हाला पुढे पोलीस उभा दिसली असते, ट्रॅफिक वाले इथं आकडा मटका जुगार आज चालला असतं. असं कुठं आम्ही कोणाला देत नाही ना. आज आम्ही भैर साहेबाला विनंती केली की बाबा मार्केट कमिटीत जी येणारा शेतकरी व्यापारी आहे, डाळिंबवाल्याला, शेळ्या मेंढ्यावाल्याला कुणालाही त्रास देऊ नका, जेणेकरून आपली बाजारपेठ मोठी होत चालली आहे. ह्यांना त्रास दिला तर बाहेरचे व्यापारी शेतकरी आपल्याकडे कमी प्रमाणात येतील. त्यामुळं ह्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. भैर साहेब सुद्धा म्हणले की मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेती, माझा आमची शेती आहे, सगळं आहे, आम्हाला तुमच्या भावना समजतील. त्यांनी आम्हाला शब्द दिला भैर साहेबांना, आमचा ट्रॅफिक वाला कधी तुम्हाला त्रास देणार नाही. आणि त्यांनी आम्हाला त्रास दिला बी नाही. नंतर आज तुम्हाला कुठेही ट्रॅफिक वाल्याला, डाळिंबवाल्याला अडवले, शेळ्या मेंढ्याला अडवले असं दिसते का? चांगली कामं बघा ना. आज मार्केट कमिटी म्हणलं का संतोष पुजारा नाव येतं. काय येतं? माझं काम आहे, माझ्या बरोबर संचालक आहे, सगळी 16 संचालक मला 7 असते. एकमेव होवाले विरोध करतोय. आता त्याचा संस्कार, नियत, नीतिमत्ता त्याला आम्ही अडवू शकत नाही. तू का म्हणत नाही का चांगलं काम करूया, मी त्याच्या पाठीमाग आहे. रँकिंगच्या विषयाला तरी आक्षेप घेते.
अरे 2 नंबर रँकिंग आला. अरे ती पण निवड करते, आपल्या हातात नाही. जिओ टॅगिंग आहे. चांगले बघा ना काय तर. आणि त्याला कसं आहे, प्रत्येकाला बोलवणार, आज एकाला बोलवणार, त्याला देणार, दुसऱ्याला देणार, असं चालूच राहते. काय काय मित्र आमचे आहेत त्याच्यावर जाणार, त्याच्या स्टेटसवर नाही स्वतः ठेवणार असाल टाका. आता तर ते त्यांच्या गावात एकाने चांगली बातमी गेली का आमचं टाकते. तुमचं जर नीतिमत्ता नियत चांगली असती तर तुम्ही आज करगणी गटात झेडपी सदस्य झाला असता. मग असा 8 दिवसात येऊन पाडून गेल्यावर कळलं नाही काय गेलं ना. चुकायचं ना तुमच्या. तुम्ही व्यवस्था असता तर जनता तुमच्या मागे राहिली असती. निवडणुकीमध्ये पराभव झाला त्या पराभवाला तुम्हाला दिलेला त्रास. मला जो त्रास दिला त्याला जनतेने दिलेला कल आहे. आणि अजून मी तुम्हाला सांगतो त्यानं मार्केट कमिटीत मी एकटा मालक नाही, 18 संचालक आहेत. मी जेवढा इथं जबाबदार तेवढा ती मी जबाबदार. बरं तुम्ही कुठल्याही विषयी मिटिंगला येतो ठराव असतो, काय तुम्हाला न विचारलं ठराव होत नाही. ज्या काय रकमा हे असतील तुमच्या सह्या येते त्याच्यावर. तुम्ही का झोपीत सह्या करताय का? बहुमत जरी शिवसेनेचं असलं तरी त्याचा विरोध करायला, विरोध दर्शवायला तुम्हाला कोण अडवत नाही. तिथे विरोध दर्शवला जातो. तुमचं काय असतील ते तुम्हाला विरोध दर्शवत येते ना. असं बिल काढत नाही. जी काय आहे ती ऑडिटला निघणार आहे. जी रोकड त्यांची जी होती रोकड त्या मुलांनी भरल्यानंतर जी मीटरचा तेवढा विषय राहिला. आणि जी काय विषय आहे त्या मुलांनी स्वतःच्या स्टॅम्पवर लिहून दिले पोलीस स्टेशनला. ठीक आहे, आमच्यावर लिहून दिलं नाही, पोलीस स्टेशनला लिहून दिली. मुलांना तुम्ही बोर्ड करून सांगितलं तुम्ही लिहून द्या बाकी आम्ही बघतो. आणि माझं मत आहे लिहून द्यायचं हे आम्हाला दिलं नाही तुम्ही. बोर्ड करून जर घेऊन द्या. बरं आता ही तक्रार दिली 16/5/2025. आज तारीख किती आपली 27/2 आहे. मी इतक्या दिवस तुम्ही काय विरोध केला नाही, का बोलला नाही तुम्ही लोकांना. आणि काम चांगलं करत गेलं का सगळं चांगलं होत असते. समजा आम्ही जर काय चुकी केलं तर आम्हाला सुद्धा शिक्षा होणार. आमच्या रक्तात नाही, आमच्या संस्कार नाहीत ती. आम्हाला 1 रुपयाही चुकीचा चालत नाही. दुसरी गंभीर बाब आहे की आता त्यांनी आरोप केला की 1500 रुपयांनी जी चुकी सांगितला आणि तुम्ही असं सांगितलं की सर्व सदस्यांच्या तिथं सह्या येतात. 1500 रुपये जीसीबी जी म्हणताय तुम्ही, जी ओरिजिनल पावती असती पावती आहे का तसं. त्याच्यावर सभापती सही असते, सचिव सही असते. कुठल्या तर दुसऱ्या पावत्या आणून जोडून चालते का? तुमचा म्हणण्याचा उद्देश बरोबर असेल. त्याला जोडलेली पावतीचा त्यांनी फोटो दाखवत तो आरोप तुमच्यावर केला. आरोप केला तर त्याच्यावर सही आहेत का? माझं स्पेसिफिक म्हणणं काय आहे, आपल्या मिटिंगला ज्यावेळेस पावती येते त्यावेळेस सभापती सचिव यांची सही असते. आणि कार्यालयातला जो काय विभाग आहे, समजा किर्द असेल काय असेल पैसा आर्थिक व्यवहार विषयी ती आयवळे साहेब आहेत त्यांच्याकडे असतो विषय. माझा तर विषय येतच नाही. सभापती विषय काय येतो, सभापती ह्यांना जुमानत नाही. सभापती असं आहे की डोक्यात आलं का त्यांचा कार्यक्रम करेक्ट करतोच. मी ही पहिली बाईट दिली. मी ह्याच्या आधी कधी कोणाला विरोध केला नाही, कुठल्या नेत्याला त्रास दिला नाही, मलाही नेत्याने कुठला त्रास दिला नाही. आणि ही काम चांगलं असल्यामुळे सर्व नेते मला साथ असते. आणि त्यालाही काही नेत्यांनी सांगितलं होते की विनाकारण चांगलं चाललंय, चांगलं चालू द्या, ह्यात हस्तक्षेप करू नका. संचालक रुपाली साहेब जे आहेत
याला कोणी नेता सांगत नाही. यांची मानसिकताच अशी आहे की विरोध केल्याला स्टंटबाजी केलं का माझं नाव होतंय, माझं पेपरला नाव येतंय, ही बालिश बुद्धी आहे. असं होत नसते. आजपर्यंत आम्ही कुठल्याही पेपरला किंवा कोणा टीका टिप्पणी नेते केली का की एखाद्या नेत्या विक्री बोलते, आम्ही असं करत नाही ना. आम्ही सरळ मान सन्मान, नेता विरोधात असला तरी आम्ही पाय धरतोय जाऊन तिथे. आमच्या डोक्यात नाही, वरची वर असते ती. आम्ही कोणाला विरोध करणार नाही. आम्ही कार्यकर्ता आहे. मला असं म्हणायचं की त्यांचा जो पराभव झाला तो तुमच्या जीवारी लागला आणि त्यानंतर त्यांचा पराभव जिवारी लागल्यामुळेच ही पुन्हा उकरून काढायला लागले. आणि हा विषय आता जो विषय आलाय तो पहिलाच विषय, 16/5 तक्रारीच विषय. आता ह्याने काय केले, काय संबंध यांचा, ह्याने काय काय केले नेमकं. त्यांच्या पराभवाला संतोष पुजारी हे जबाबदार आहेत म्हणून आरोप केले. त्यांच्या पराभवाला संतोष पुजाऱ्यासारखे अशी ठराविक जण लोक अजून आहेत की ज्यांनी ह्यांनी स्वतः वैयक्तिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. अहो, ज्या व्यक्तीला गावात नाकारलं जातं ती व्यक्ती आमच्या काय विरोध करणार, आरोप करणार आहेत. गावाला नाकारलं त्यांना. उमेदवार कसा असावा, गावात 90% 80% चालावा तो उमेदवार. तुम्हाला गावचं मिटत नाही, बाहेरच काय मिटवणार आहे. माझा त्यांच्यावर आरोपच नाही. सर्वांच्या म्हणजे लोकांनी ठरवलं की ही गोरगरीब जनतेला, चांगल्या माणसाला त्रास देतोय, ह्याची ह्याला जागा दाखवूया. या पद्धतीने जनतेने जागा दाखवली. मी एकटा काय करू शकत नाही. सगळ्या सदस्यांची त्या बिलावर सह्या येतात, तरी सुद्धा त्यांनी म्हटले की त्यांची सह्या आहे. त्या ठरावावर सगळ्या 18 संचालकांच्या सही असते. सही असल्याशिवाय बिल पास होत नाही. तर त्यांनी हा आरोप काय केला, जर त्यांची सही आहे तर आरोपात ऑडिट पण निघेल ना. बिल चुकीचं असलं तरी निघेल. 17 सदस्य 17 नाही, त्या बिलाला सहीला 18 जण ते सह विचार करण्याची गोष्ट आहे की जर ही गोष्ट आता त्यांनी जी कोर्ट काढली ते सह्या करतात आणि आता जर घ्यायचं असेल तर मग ही जी मार्केट कमिटी आहे पुढे तालुक्यात लक्ष आहे. तुम्ही एक मला सांगा, पहिली मार्केट कमिटी आताची मार्केट कमिटी ह्यात काय फरक दिसतो का नाही. फरक 100% दिसतोय. आज आम्ही समजा मेंढपाळ आहेत, मेंढपाळला गाडी ठेवतोय, बक्षीस ठेवतोय, पाणी सोय देतोय, CCTV देतोय, आज सोय करतोय. अंकुशराव मेंढपाळ अध्यक्ष उपाध्यक्ष काय असतील त्यांनी सांगितलं आपण पालन करतोय. बाहेरची लोकांनी यात्रेला जर जेवणा सोय करतोय. आम्ही रात्रंदिवस ह्या मार्केट कमिटी जोपर्यंत आम्ही इथं आहे तोपर्यंत प्रामाणिक सेवा करणार, करत राहणार. जरी इथून गेलो तर आम्हाला ही नाद लागलाय. आज मी इथं आल्यामुळं आमच्या स्वतःच्या 50 मेंढी द्या. आता वर्षभर झाला आम्ही व्यवस्थित संगम करतोय. आम्हाला काय, आम्ही गरिबीतून आलोय. आम्ही असं 100 कोटी 150 कोटी 200 कोटीची कामं घेणार तर नाही. जर जायचं तुम्ही सांगताय माझे 150 कोटीची कामं चालू, 100 कोटीची कामं, त्याचा ह्याचा संबंध काय. तुम्ही तर चांगलं होती, आम्ही काय त्याला तक्रार द्यायला तिकडे कामावर. मार्केट कमिटी झालेले आरोप आहेत त्याबद्दल जे आम्ही मला प्रश्न विचारला, चांगली उत्तरं दिली आणि शेवटी तुम्ही काय सांगाल. माझं मत आहे चांगल्या कामाला विरोध नसावा. मी आम्हाला जे काय काम आमचं चांगलं चालत त्यात तुम्ही स्वतः मदत करावी. 18 संचालक एकत्र राहावं. जसं चुकतंय तसं चुकलं म्हटलं पाहिजे. तुम्ही जी स्टंट पाहिजे पेपरबाजी करताय चुकीचं, तर तुम्ही तक्रार द्यायला तुम्हाला अधिकार आहे. आम्ही तक्रार दिल्यानंतर खोटं नाटक आम्ही देणार पोलीस स्टेशनला तक्रार 16/5 तुम्ही प्रेस घेणार 20 ही कुठला नियमात बसते. आणि पण मीच काढले येते का तुम्ही सांगा यार. पर पोलीस स्टेशन काय आवक जावं का चुकीचं तारखा टाकतील का. तुम्ही सांगा टाकतात का चुकीचं.
तुम्ही 16 तारखेच्या आधी जर प्रेस कॉन्फरन्स घेतली ना, आम्ही 16 आधी घेतल्यानं आम्ही 16, मग आम्ही दोषी म्हणलं असतो, मग आम्हीच काढतोय सगळी. आणि राजकारणात कसं आहे, जे पराजय होत असते, विजय झाला तर हुरळून जायला नसते, पराजय झाला तर खचून जायला नसते. ती त्यांना अजून त्यातली माहिती नाही, त्यातून अभ्यास त्यांचा कच्चाच आहे. मी ही पहिली बाहेर दिली आहे. मी ह्याच्या आधी कोणावर तक्रार विरोध काय केलेला नाही आणि माझा कोणत्याही नेत्यावर आरोप नाही. नेता कुठलाही असं चुकीचं कर म्हणत नाहीत. मला खरसुंडे तेज बारमाशेचा फोन आला की ह्या तारखेला तुम्ही बक्षीस समारंभ ठेवा. ठीक आहे शेठ म्हणलं, मी त्या तारखेला ठेवला. कारण गाव ग्रामपंचायत खरसुंडी त्यांची आहे, त्यांना विचार घेऊन करायला लागते. आम्ही असं डावलत नाही किंवा आम्ही वादाचा गैरवापर करत नाही किंवा माल मस्ती असली आमच्यात नाही. आमच्या संस्कार चांगला आहेत. आम्ही कुणाला चुकीचं बोलत नाही, बोलणार नाही. तुम्हाला अजून बी मोकळा आहे, तुम्हाला काय बोलायचं बोला. आणि इथून पुढे मी तुम्हाला सांगतो की ह्यांच्या तक्रार ही चालूच राहणार आहे. ह्यांना स्टंटबाजी त्यांची सवय आहे, त्यामुळे ह्याला आम्ही उत्तर देत बसणार नाही. आम्ही कामातूनच उत्तर देणार की काम बोलल की सभापती काय आहे.